नाशिकमध्ये पोलिसांवरती दगडफेक करणाऱ्या आरोपींना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दगडफेक करणाऱ्या 14 आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं होतं। सरकारी पक्षाकडून वकील अनिकेत आफाड यांनी युक्तिवाद केला। बीडच्या माझगाव शहरामध्ये भाजपचे नेते बाबासाहेब आगे यांची कोयत्यानं सपासप वार करून हत्या करण्यात आली होती। अनैतिक संबंधातून आगे यांची हत्या करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे। आगे यांचे मेहुणे बबन प्रभू घाटुळ यांच्या तक्रारीवरून माझगावमध्ये पुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला। भारतीय प्रशासकीय सेवेतील बडतर्फ माजी प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर हिला सर्वोच्च न्यायालयानं अटकेपासून संरक्षण दिलं। 21 एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण मिळाल्यानं खेडकरला दिलासा मिळालेला आहे। ओबीसी आणि दिव्यांग श्रेणीअंतर्गत चुकीच्या पद्धतीनं आरक्षण मिळवल्याचा आरोप तिच्यावरती आहे। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। कामराला अटकेपासून संरक्षण देण्यात आलंय, पण गुन्हा रद्द करण्याचा कामराच्या याचिकेवरचा निर्णय राखून ठेवण्यात आलाय। कामरा मुंबईत आल्यास त्याच्या सुरक्षेचं काय, त्याची सुरक्षा कशी करणार असा सवालच मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केलाय। गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये भिसे कुटुंबियांनी डॉक्टर घैसास यांच्यावरती आरोप केलेत आणि घैसास यांच्याविषयी समाजातही तीव्र भावना आहेत। त्यामुळे जीवाला धोका बसल्यानं घैसास यांनी पोलीस सुरक्षा मागितली होती। दरम्यान आता पुणे पोलिसांच्या पोलीस मुख्यालयातून एक पोलीस कर्मचारी घैसास यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहे। नाशिकमध्ये पुन्हा रिक्षा चालकाचा उद्दामपणा समोर आलेला आहे। काठेगल्ली सिग्नलवरती रिक्षा चालकाकडे वाहतूक पोलिसांच्या अंगावरती रिक्षा घालण्याचा प्रयत्न केला। पोलिसांनी रिक्षा चालकाकडे लायसन्स मागितलं, मात्र रिक्षा चालकानं लायसन्स न दाखवता हुज्जत घातली। छत्रपती संभाजीनगरच्या वाळूस महानगर MIDCतील तिसगावामध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा झालाय। जुन्या भांडणाच्या कारणावरून रागाने बघितल्यानं हा राडा झालाय आणि यात योगेश कासुरे याला तलवारीनं जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। या प्रकरणी 10 जणांवरती वाळूस MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कल्याणमध्ये गॅरेज मेकॅनिकलनं मालकाच्या गॅरेज शेजारी स्वतःचं गॅरेज थाटल्यामुळे दोघांमध्ये वाद झाला। या वादातून गॅरेज मालक आणि साथीदारांनी मेकॅनिकसहच त्याच्या भावाला बेदम मारहाण केली आहे आणि या प्रकरणी आरोपी सतीश पिल्लईसह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। पुण्यात धारधार कोयत्यानं टोळक्याकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे। कोंढव्यामध्ये कोयताधारी युवकांनी वाहनांची तोडफोड केली आहे आणि या तोडफोडीत वाहनांचं मोठं नुकसान झालंय। मुलुंडमध्ये मनसेनं एका इंग्रजी शाळेमध्ये राडा घातलाय। शिक्षकाच्या अंगावरती कोळसा फेकून मारला गेला, तर शाळेतल्या शिक्षकानंच महिला शिक्षिकेला रात्री कॉल केले। शिवाय शाळेतील मुलीची देखील छेडछाड आणि त्यांच्याकडून मोबाईल नंबर मागितल्याप्रकरणी मनसे आक्रमक झाली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकामध्ये MPSC परीक्षार्थींच्या ठिय्या आंदोलन करण्यात आलं। MPSCची मुख्य परीक्षा पुढे ढकलण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलंय। MPSCच्या राज्यपत्रित परीक्षेत PSI, STI, ASO आणि SR या पदांची संख्या वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे। महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अंधेरीमध्ये ईडीनं धाड टाकली आहे। अंधेरी पूर्वेकडील तेली गल्लीतील हॉटेल इम्पिरियल पॅलेसच्या 5व्या मजल्यावरती ईडीनं मोठी कारवाई केली आहे। बालू फोर्जिंग कंपनीच्या कार्यालयावरती रेड टाकण्यात आली आणि या कंपनीकडून 2300 कोटीचा घोटाळा झाल्याची माहिती समोर आहे। नागपूर हिंसाचाराचा कथित मास्टरमाइंड फहीम खानच्या घरावरती बुलडोझर चालवल्याप्रकरणी नागपूर महानगरपालिका आयुक्तांची हायकोर्टात बिनशर्त माफी मागण्यात आलेली आहे। फहीम खान याचं घर पाडल्याप्रकरणी मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरींनी हायकोर्टात शपथपत्र दाखल केलंय। कोर्टाला पूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन यावेळी त्यांनी दिलंय।
अभिनेता अरबाज वयाच्या 57व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा होणार आहे. अरबाज खान आणि त्याची दुसरी पत्नी शुरा खानला मुंबईतील एका रुग्णालयात पाहिलं गेलं आणि त्यानंतर हे दोघे लवकरच आई बाबा होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. आगामी शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीपासून CBSE पॅटर्न राबवला जाणार आहे. हा अभ्यासक्रम नक्की कसा असेल आणि कोणत्या वर्षी कशा पद्धतीने याची अंमलबजावणी होणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य अभ्यासक्रम आराखड्यांच्या आधारे राज्याच्या गरजा लक्षात घेऊन राज्यासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. तिरुपती बालाजीच्या धर्तीवरती पंढरपुरात भाविकांना मोफत प्रसाद देण्यात येणार आहे. विठ्ठल रुक्मिणी दर्शनानंतर आता भाविकांना मोफत प्रसाद देण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलाय. योग्य त्या परवानग्या घेऊन आषाढी वारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल. पंढरपूरच्या कान्हापुरीमध्ये काळभैरवनाथाची यात्रा संपन्न झाली आहे. यात्रासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. दिवसभर भाविकांनी सासणकाठ्या मंदिरात नाचवून मंदिराला प्रदक्षिणा घातली आहे. गुलालाची उधळण करत हजारो भाविकांनी काळभैरवनाथांचा जयघोष केला. भंडाऱ्यातील तुमसरमध्ये ऊन आणि सायंकाळी वादळी वाऱ्यासह पाऊस 2 ते 3 दिवस खेळ सुरू आहे. दिवसा तापमानाचा पारा 40च्या पुढे असल्यानं दुपारी रस्ते निर्मनुष्य असतात. अशातच सायंकाळी अचानक ढगांच्या गडगडाटासह पाऊस कोसळू लागला आणि त्यामुळे नागरिकांची उकाड्यापासून काही प्रमाणात सुटका झाली. नांदेडच्या इस्लामपूर भागामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पावसामुळे हळद, ज्वारी आणि तीळ उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. यापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पाऊस पडल्यानं कांदा, संत्रा पिकाला फटका बसणार आहे. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळही उडाली. धुळ्यामध्ये सलग 4थ्या दिवशी तापमानाचा पारा 42 अंशांच्या पार केला आहे. त्यामुळे धुळेकर तापमान वाढीचा सामना करत असल्याचं दिसून येत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिक विनाकारण घराबाहेर न पडणं पसंत करतायत. रस्त्यांवरती रहदारी कमी पाहायला मिळते. अकोला शहराला होणाऱ्या पाणी पुरवठ्याच्या वेळामध्ये बदल झालेला आहे. काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठा लक्षात घेत पाणी पुरवठ्याच्या वेळात बदल करण्यात आलाय. शहराला 1 दिवसानं वाढ करून आता शहराला 4 दिवसांनी पुरवठा करण्यात येणार आहे. शिवाय शहरातील वाढीव वस्ती भागाला 5व्या दिवशी पाणी मिळणार आहे. उजनी धरणाची वाटचाल मृत पाणी साठ्याकडे जाण्याची शक्यता आहे. उजनी धरणात केवळ 3.5% इतकाच जिवंत पाणी साठा आहे. सध्या उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये 6000 क्युसेकनं विसर्ग सुरू असल्यामुळे पाणी पातळी झपाट्यानं कमी होतीये. धुळे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या काही धरणांचा पाणीसाठा निम्म्यावरती आलाय आणि त्यामुळे हजारो हेक्टर सिंचन क्षेत्र संकटात सापडले. वेळीच पाऊस न पडल्यास नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे आगामी काळामध्ये पाण्याचा वापर जपून करण्याचं आवाहन पालिकेनं केलेलं आहे.